मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 6 महिन्यांचे हप्ते जमा झाले। आता येत्या 26 जानेवारीला महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे आणि त्यापूर्वी सरकारने महिलांना अर्जाची छाननी करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्यानंतर अनेक महिलांनी नाराज होऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द केलेले आहेत। तर दुसरीकडे नियमबाह्य पद्धतीने अर्ज करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत। बघूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नाव काढून घ्यावी, नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी दिलेल्या इशाऱ्याचा लाडक्या बहिणींनी चांगला धसका घेतल्याचं दिसतंय। कारण पडताळणी आधीच राज्यभरातनं 4000हून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केला। ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपलं नाव मागे घ्यावं, अन्यथा दंडासह रक्कम वसूल केली जाईल असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं। त्यामुळे अपात्र ठरल्यास मिळालेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीनं अर्ज माघार सुरू असल्याचं बोललं जातं। पडताळणीपूर्वीच 4000 लाडक्या बहिणींची माघार, योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज दाखल, दंडासहित पैसे परत करावे लागण्याच्या भीतीनं माघार घेतल्याची चर्चा। अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंड आकारण्याचा विचार नाही, नियमबाह्य पद्धतीने अर्ज करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार। की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे। जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत। या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत। ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल। माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारने मत घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं। आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता। मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे, मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली? राज्यातून 2,47,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्यात। त्यातील 2,34,00,000 बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदर 5 महिने दरमहा 1,500 रुपये देण्यात आलेत। पण पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतनं अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। ज्या महिलांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या अपात्र ठरणार। ज्या महिलांच्या कुटुंबात कार आहे त्याही अपात्र ठरणार। ज्या महिलांच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या अपात्र ठरणार। संजय गांधी निराधार महिला योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळलं जाणार। नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना दरमहा 500 रुपयेच मिळणार। सरकारी नोकरीत आहे आणि असा लाभ घेत आहे असं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये थोडी शोध मोहीम सुरू आहे। म्हणजे विनाकारण म्हणजे जे बिचारे खरं गरजू आहेत त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्यासाठी योजना आहे। पण तुम्ही एकीकडे पगारही घेतायत मोठा, दुसरीकडे योजना कोणी इन्कम टॅक्सही भरताय मोठा, त्या पण योजना घेतायत। मला वाटतं की हे काही योग्य नाहीये। त्याच्यामध्ये जे अटी निकष पूर्ण करतील त्यांनाच हा लाभ मिळाला पाहिजे। त्याची आता तपासणी थोडी सुरू आहे, त्यातून थोडी चालली लागेल। काही बहिणींनी जे कॅपेबल आहेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, अशा महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले। म्हणून आता त्यांना सर्वांना सरकारने सगळ्यांना सांगितलेलं की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरले असेल तर तुम्ही तो विड्रॉ करा। आणि मला वाटतं त्याचा परिणाम होतोय। अनेक लाडकी बहीण जी सक्षम आहे तिने फॉर्म वापस घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं एक चांगलं होईल, ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे, ज्यांना पाहिजेच
त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच महायुती सरकारनं निकष ठरवलेले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कागदपत्रांची छाननी न करता लाडक्या बहिणींना सरसकट लाभ दिला गेला. पण आता जो शासन निर्णय जाहीर केलाय त्यानुसारच योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे 25 जानेवारी पर्यंत याबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर 26 जानेवारीला पुढील हप्ता दिला जाणार असल्याचं बोललं जातं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.